तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, आता मी कुलदेवतेला नमस्कार करतो. ती ऐक्य रूपाने माझ्यामध्ये म्हणजेच एकनाथामध्ये विराजत आहे. ती कैवल्याविना अन्य कशावरही निरूपण करू शकत नाही. तिने तिचे एकच रूप माझ्या मनाला दाखवले आणि मला असा अनुभव आला की ती एकटीच लोकात व सर्व सृष्टीत व्याप्त आहे व श्रवणाद्वारे तिचेच नाव ऐकू येते आणि मुखाद्वारे तिचेच नाव घेतले जाते. ते नाव म्हणजे एकवीरा. ते शिवशक्ती रूपे दोन्ही, लेऊन मिरवे एकपणी, एकपणे झाली गुरविणी, प्रसवे एकपणी एकवीरा. ते एकरूपे एकवीरा, प्रसवली बोध फरशधरा, जयाचा का दरारा, महावीरा अभिमानिया. तेणे उपजोनी निवटिली माया, आज्ञा पाळुनी सुखदे पितया. म्हणून तो जाहला विजया, लवलाया दिक्मंडळी. जो वासना सहस्त्रबाहो, छेदिला सहस्त्रार्जुन अहंभावो. स्वराज्य करुनिया पाहा हो, अर्पी स्वमेव स्वजातीया. तेणे मारुनी माता जीवविली, तेची कुळदेवता आम्हा जाहली. परी स्वनावे ख्याती केली, एकात्म बोली एकनाथा. ते जय पासोनी निवटिली, ते पासोनी प्रकृती पालटली. राग त्यागे शांत झाली, निज माऊली जगदंबा. तया वोसंगा घेऊन, थोर दिधले आश्वासन. विषम संकटी समाधान, स्वनाम स्मरण केलिया. ते जय जय जगदंबा, उदो म्हणे ग्रंथारंभा. मती माझी स्वयंभा, योगगर्भा प्रकटली. आता वंदू जनार्दनू, जो भवगज पंचाननू. जनी विजनी समानू, सदा संपूर्ण समत्वे. ज्याचेनी कृपा पांगे, देहीन देखिती देहांगे. संसार टवाळ वेगे, केले वावगे भवस्वप्न. जयाचेनी कृपा कटाक्षे, अलक्ष लक्षे विण लक्षे. साक्षी विसरली साक्षे, निज पक्षे गुरुत्वे. तेणे जीवे विण जीवविले, मृत्यू विण मरणाची मारिले. दृष्टी घेऊनी दाखविले, देखणे केले सर्वांग. अर्थात तीच एकवीरा म्हणजेच रेणुका माता स्वतःच शिव व शक्ती अशा दोन रूपांनी भासली तरी ती एकच आहे आणि एकटी असूनही ती स्वतःच गरोदर झाली आणि एकपणाला बाध न येता एका वीराला प्रसवली. तिने जो परशुरामाला जन्म दिला तोच आत्मबोध रूप होय. अभिमानी महान अशा क्षत्रिय वीरांना त्याचे भय वाटत असे. त्याने पित्याच्या आज्ञेने मातारूपी मायेचाच जणू वध केला व पित्याला संतोष दिला. त्यामुळेच तो दशदिशात अत्यंत विजयी झाला. अनेक वासना हेच त्याचे सहस्त्र बाहू आहेत. अशा सहस्त्रार्जुनाच्या रूपातील अहंकाराचाच त्याने वध केला व पृथ्वीचे राज्य संपादन करून ते त्यांनी ब्राह्मणांना म्हणजे कश्यपादी ऋषींना दान दिले. त्याने मातेचा वध केला खरा, पण तिला पुन्हा जिवंत केले. तीच आपली कुलदेवता. पण एकवीरा व एकनाथ या नावात जो एक हा शब्द आहे त्यावरून तिने स्वतःच्याच नावानेच माझे नावही प्रख्यात केले आहे असे म्हणावेसे वाटते. तिचा वध केला त्यानंतर तिच्या प्रकृतीत पालट झाली व तिने रजोगुणाचा त्याग करून ती शांत झाली आणि ती जगदंबा माऊली या रूपाने राहिली. तिनेच मला मांडीवर घेऊन आश्वासन दिले की जो कोणी संकटाच्या वेळी माझे नामस्मरण करील त्याचे संकट दूर करून मी त्यास समाधान देईन. मी ग्रंथारंभी तिचा जय जय जगदंबा उदो उदो म्हणून जय जयकार केला व ती स्वयंभू माता, योगाचे मूळ सार किंवा गर्भच अशी ती माता माझ्या मतीमध्ये प्रकट झाली. आता जनार्दनाला नमस्कार करतो. संसारूपी हत्तीला मारणार हा सिंहच आहे. हा लोकांमध्ये व वनामध्ये अर्थात एकांतात समत्वाने प्रत्ययाला येतो. त्याची कृपा झाली की साधकाचे लक्ष तो देहधारी असला तरी त्याच्या देहाकडे व अवयवांकडे इंद्रियांकडे जात नाही. अर्थात त्याची देहबुद्धी राहत नाही
व संसार म्हणजे व्यर्थ फालतू गोष्ट होऊन जाते. संसाररूपी स्वप्न मिथ्या आहे हे कळते. ज्याने कृपापूर्ण दृष्टीने साधकाकडे पाहिले तर जे दृष्टीचा विषयच नाही ते ब्रह्म न पाहताच, दृष्टीचा उपयोग न करताच आपोआप प्रत्ययाला येते व गुरुत्वाच्या प्रभावाने द्वैतच लयास गेल्यामुळे मी पाहणारा, मी साक्षी हा घटकच नाहीसा होतो. त्या जनार्दन गुरूंनी मला जीवपणाशिवाय जगायला शिकवले. अर्थात जीवाचा वेगळेपणा भ्रम नाहीसा करून ब्रह्मत्वात विश्वात्मकतेने जगण्यास शिकवले. मृत्यू न येता मरण समोर आणले व त्या मरणाचा नाश केला. देह व पंचभूतात्मक जगत हे विनाशशील आहे व त्यालाच आमक्त असणारा मरणालाच, नाशालाच आसक्त असतो. गुरूंनी ती नाशवंत देहातील आसक्ती नाहीशी केली व नित्य चैतन्य रूप अशा खऱ्या जीवनाची प्रचिती आणून दिली. म्हणून त्यानं मृत्यूविण मरण मारले असे एकनाथ महाराज म्हणतात. दृष्टी देऊन त्यांनी सर्वांगच नेत्रयुक्त केले. अर्थात डोळ्यानितकीच पाहण्याची शक्ती गुरूंनी सर्वच शरीरभर दिली. अर्थात अद्वैताचा बोध दिल्यामुळे साधक सर्व शरीरानेच दिव्य दर्शनाचा अनुभव घेणारा झाला. देही देह विदेह केले, शेखी विदेहपण तेही नेले, नेलेपणही हरपले, उरी उरले उर्वरित, अभावो भावेशी गेला, संदेह निसंदेहेशी निमाला, विस्मयो विस्मयी बुडला, वेडावला स्वानंदू, तेथ आवडी होय भक्तू, तव देवोची भक्तपणा आतू, मग भज भजनांचा अंतू, दावी उपरांतू स्वलीला, नमन नमनेशी नेले, नमिते नेणो काय झाहले, नम्यची अंगी घडले, घडले मोडले मोडूनी, दृश्य द्रष्टा जाण, दोहीस एकची मरण, दर्शनही जाहले क्षीण, देखणे पण गिळुनी, आता देवोची आघवा, तेथे भक्तू नये भक्तभावा, तव देवोही मुकला देवा, देव स्वभावा विसरोनी, देवो देवपणे दाटला, भक्तू भक्तपणे आटला, दोहीचाही अंतू आला, अभेदे जाहला अनंतू, अत्यागू त्यागेशी विराला, अभोगू भोगेशी उडाला, अयोगू योगेंशी बुडाला, योग्यतेचा गेला अहंभावो, ऐशियाही वरी अधिक सोसू, सायुज्य माझी होतसे दासू, तेथील सुखाचा सौरसू, अति अविनाशू अगोचरू, शिवे शिवूची यजिजे, हे ऐशिये अवस्थेसी साजे, एरवी बोलची बोलिजे, परीन पविजे निज भजन. अर्थात त्यानं साधकाला देहात त्याची जाणीव असतानाही देह निरपेक्ष स्वतंत्र मुक्त जाणीव प्रदान केली. मग मी विदेही आहे, माझी जाणीव देहनिरपेक्ष आहे असे जे भान असते तेही विलयास गेले आणि विलयास नेले असे वाक्य वापरण्यातही द्वैतात्मक भाव येतो, तेही उरला नाही. नंतर काय उरले? ते जाणणारं तरी कोठे आहे अशी ब्रह्ममय स्थिती झाली. एखादी वस्तू आहे म्हणजे भाव व ती नाही म्हणजे तिचा अभाव. या दोन्ही विधानात पाहणारा व आहे आणि नाही म्हणणारा मी असतोच. गुरूंनी तोच मी विलीन केल्यामुळे आहे व नाही असे दोन्ही म्हणणेच नष्ट केले. संशय येणे व निसंशय असणे या दोन्ही मनाच्या अवस्था, ज्याविषयी संशय असावयाचा किंवा नसावयाचा तो विषयच नाहीसा झाल्यामुळे दोन्ही उरले नाहीत. त्यात आश्चर्य कशाचे वाटायचे? दुसरे असे काहीच नाही. तिथे आश्चर्य विस्मय हाही बुडवून जातो. स्वानंद असे ज्या आत्मस्थितीचे वर्णन करतात त्या ठिकाणी आनंद ही जड वृत्ती तरी कल्पली जाते, तीही उरली नाही व मुक्तीनंतरची पराभक्ती उदयास आल्यामुळे स्वानंद आपली वृत्ती टाकतो. हे सर्व गुरूंनी केले असे उद्गार नाथांनी इथे काढले आहेत.
तेथे भक्ताच्या ठिकाणी परमेश्वराची नितांत भक्ती उदयास आली. मग त्याला असा अनुभव आला की परमेश्वरच भक्त रूपात आहे. अर्थात भक्त, त्याचा परमेश्वर व त्याची परमेश्वर भक्ती हे त्रिकुटही लयास गेले. हीच गुरूंची लीला. या 5 ओव्यांमध्ये द्वैताचा विलय गुरुकृपेने कसा झाला त्याचेच वर्णन केले आहे. ते आता समजून घेऊया. नमन करणे व नमन या दोन्ही गोष्टी गेल्या व नमन करणारा कुठे गेला हे कळलेच नाही. अर्थात भक्ताची ही त्रिपुटी लयास गेली. ज्याला नमन करावायचे तो देव भक्तांच्या अंगात येऊन राहिला व तो तसा देव म्हणून राहिला असे म्हणायला जागा राहिली नाही. पाहणारा, पाहायचे दृश्य यांचा वेगळेपणा गेला व पाहण्याची क्रियाही, पाहण्याची शक्तीच व्यर्थ होऊन विलयास गेली. आता देवच अवघा उरला, त्यात मी भक्त आहे या वेगळेपणाने भक्तही उरला नाही. मग ज्या देवाचे भक्ताच्या दृष्टीने देवपण होते तेही वेगळे उरले नाही. देवच सघन एकमेव अद्वितीय उरला आणि भक्तपणाची भूमिकाच भक्ताच्या ठिकाणी उरली नाही. तेथे 2पणाचा अंत होऊन भेदरहित, सीमारहित, अखंड एकरस असे अनंतत्व उरले. त्याग न करणे व त्याग करणे, भोग घेणे व भोग न घेणे, योग करणे व योग न करणे यांचाही विलय झाला आणि योगाभ्यास करणारा मी व ज्याच्याशी योग साधावायचा तो योग्य असा वेगळेपणाही उरला नाही. अर्थात साधना मार्गातील जे कल्पलेले द्वैत असते ते अद्वैताने लयास गेले. सायुज्य मुक्ती ती हीच. हे जरी खरे असले तरी सायुज्यता प्राप्त झाल्यावरही आपण परमेश्वराचे दास व्हावे अशी हौस उत्पन्न होऊन भक्तदास होऊन ईश्वरी कार्यात आनंदाने मग्न होतो. त्या आनंदाचे स्वरूप अविनाशी असते व इंद्रियांना न समजणारे असते. शिवाची उपासना करायची तर आपणही शिवस्वरूप झाले पाहिजे असे जे वचन आहे ते या अवस्थेला अगदी शोभून दिसते. एरवी मी उपासना करतो, भक्ती करतो असे म्हटले तरी शिवत्व अंगी आल्याविना ते नुसते बोलणेच. त्यात वास्तवता नसते, त्यात स्वरूपाशी तादात्म्य नसते. ये अभिन्न सुख एवे आणतो, नारद आनंदे नाचत गातो, शुकसन कादिक समजतो, जाले निज भक्तो येण्याची सुखे, सागरी भरे भरते, ते भरते भरे तरी आते, तैसे देवेची देवपण येथे, केले माते निज भक्तो, सागर सरिता जीवन एक, परिमिळणी भजने दिसे अधिक, तैसे एकपणेची देख, भजन सुख उल्हासे, वामसव्य दोन्ही भाग, परिदो नामी एकची अंग, तैसा देवभक्त विभाग, देवपणी सांग अभासे, देवी आपुलेपणाचे निमाने, भक्तू केलो जनार्दने, परी काया वाचा मने, वर्तवीचे तेणे सर्वार्थी, तो मुखाचे झाला निजमुख, दृष्टी ते प्रकटे सन्मुख, तोची विवेक करून देख, करवी लेख ग्रंथार्थी, परिनवल त्याचे लाघव, अभंगी घातले माझे नाव, शेखी नावाचा निजभाव, पुरावया ठाव नुरवीच, या वचनार्थ संतोषला, म्हणे भला रे भला भला, निज भाविको तोची संचला, प्रकट केला गुह्यार्थो, हे स्तुती की निरूपण, ग्रंथपीठ की ब्रह्मज्ञान, साहित्य की समाधान, संज्ञा ही जाण कळेना, तुझा बोलूची एक एको, सोली व विवेकाचा विवेको, तो संतोषासी संतोखू, आत्यंतिको उपजवी, तुझे निमुखे जे जे निघे, ते संत हृदयी साचची लागे, मुमुक्षु सारंगाची पालिंगे, रुंजी भजांगे करीतील, ग्रंथारंभू पडला चोख, मुक्त मुमुक्षु इतर लोक, श्रवण मात्रेची देख, निजात्म सुख पावती, येणे वचनामृत तुषारे, ग्रंथभूमिका विवेकांकुरे, अंकुरली एकसरे, फळभारे सफलित. अर्थात
अभिन्न असूनही अशा प्रकारे परमेश्वराची सेवा करण्यातील अवर्णनीय आनंद प्राप्त करून नारद आपले देहभान विसरून नाचत व गात असतो. शुकमुनी व सनत कुमारादी मानसपुत्र याच प्रकारे सस्वरूपी ऐक्य पाहूनही हेच भक्तिसुख घेत असतात. समुद्राला भरती आली की तिचे पाणी खाड्यातही भरते, त्याप्रमाणे देवाला जी प्रेमाची भरती आली तिने मला भरून टाकून त्याने मला त्याचा अर्थात निज स्वरूपाचा भक्त केले आहे. समुद्र व नद्या या दोन्ही ठिकाणी पाणीच असते, पण संगमाचे सौंदर्य, त्यातील ऐक्याचे सुख वेगळेच असते. त्यामुळेच सायुज्यतेच्या ऐक्यातही जे भक्तिसुख असते त्याचा विलास, त्याची शोभा काही आगळीच असते. डावे व उजवे असे शरीराचे दोन भाग असतात, पण त्यांनी मिळून एकच शरीर असते. तसेच देव व भक्त असे दोन विभाग दिसतात, तरी दोन्ही मिळून एक देव शरीरधारी असा त्या भक्ताच्या ठिकाणी असतो. जनार्दनाने मला त्याच्याच प्रमाणानुसार भक्त म्हणून निर्माण केले व तोच गुरु जनार्दन माझ्या काया, वाचा व मन यांना प्रेरणा देऊन सर्व कार्य करून घेतो. तोच माझ्या मुखाचे स्वरूप घेतो. माझ्या दृष्टीला तोच समोर दिसतो आणि विवेकाची बुद्धी देऊन तोच ग्रंथ लिहून घेतो. पण त्याने आणखी एक नवल केले. जी अभंग रचना घडली त्याच्या शेवटी त्याने माझेच नाव घातले, म्हणजे त्याने स्वतःचे नावही उरू दिले नाही. सद्गुरु जनार्दन या बोलण्याने संतुष्ट झाले आणि म्हणाले, वा वा, तूच खरा निजभक्तीचा ओतीव पुतळा आहेस. म्हणूनच हा गूढार्थ तुझ्याकडून प्रकट केला गेला आहे. हे गुरूंचे बोलणे म्हणजे नेमके काय आहे? ही माझी स्तुती आहे की या ग्रंथातील निरूपण किती गूढार्थाने भरलेले आहे ते प्रतिपादन? या ग्रंथाची प्रस्तावना आहे की साक्षात ब्रह्मज्ञानाचे निरूपण? हे साहित्यशास्त्र आहे की काय की त्यांचे समाधान त्यांनी प्रकट केले आहे? याला कोणते नाव द्यावे ते मला कळत नाही. सद्गुरू पुढे म्हणतात, तुझा एक एक शब्द म्हणजे निवडून निवडून पूर्ण निरुपाधिक सुख तेवढेच पुढे ठेवलेले आहे. हे शब्द ऐकून संतोषालाच अधिक संतोष होतो. तुझ्या मुखाने जे जे वचन व्यक्त होते ते संतांच्या हृदयाला अगदी छान पटते आणि ते भक्तीच्या सुगंधाने युक्त असल्यामुळे त्याभोवती मुमुक्षुरूपी भ्रमर रुंजी घालत राहतील. अशा प्रकारे ग्रंथांचा आरंभ सुरेख झाला आणि त्यामुळे केवळ श्रवणानेच सर्वांना आत्मसुख झाले. त्यात मुक्त, मुमुक्षु व इतरही साधक व सामान्य लोकही सुखी झाले. सद्गुरूंनी असे जे म्हटले त्याने जणू वचनामृताचे तुषारच उडाले व ग्रंथरूप जमिनीत विवेकाचे अंकुर उगवून ती पूर्ण भरून गेली आणि त्यांनाच पुढे फळे लहडली.